अतिशय धक्कादायक अशी एक घटना उघड झाली। ती घटना म्हणजे अगोदर मतदान चोरी केलं जायचं, आता डायरेक्ट सीटच चोरी केल्या जात आहेत। निवडणुका हायजॅक करण्याचे 101 उपाय। कारण की आत्ताच भाजपने त्यांचा एक उमेदवार निवडून आणलाय, पण तो उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी जे केलंय ना, ते ऐकून आपण हैराण व्हाल। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित आपले डोळे उघडतील। कशा प्रकारे लोकशाहीला संपवलं जातंय आणि कशा प्रकारे उमेदवारांना निवडून आणलं जातंय। प्रत्येक व्यक्तीने हा व्हिडिओ एकदा पाहाच। आपण कोणाच्याही विरोधामध्ये बोलत नाही, पण ज्या पद्धतीने उमेदवार निवडून आणला जातो ते एक प्रकारे लोकशाहीचा अंतच आहे। म्हणजे आपण एकाला मतदान करायचं आणि निवडून येणारा उमेदवार दुसराच असणार। नेमकं काय घडलंय, कुठे घडलंय, कोणता उमेदवार निवडून आणलाय, कसा निवडून आणलाय, त्याच्या पाठीमागं काय डोकं लावलंय, संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून सांगणार आहोत। त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकला हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथे फॉलो नक्की करा। देशाच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षापासून एक आरोप आपल्याला सातत्याने ऐकायला मिळतो आणि तो आरोप म्हणजे निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष राहिलेली नाही। कधी मतदार यादीमध्ये घोळ सापडतात, तर कधी लोक मतदान प्रक्रियेवरती आरोप करतात, तर कधी निवडणूक आयोगावरती आरोप करतात। पण आता समोरच्या उमेदवाराला संपवण्यासाठी जे केलंय ना, ते ऐकून खरंच आपल्याला पश्चाताप व्यक्त होईल। आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका। राज्यसभेच्या काही जागांसाठी निवडणूक होणार आहे। विधानसभेच्या सदस्याच्या मतदानातून राज्यसभेचे सदस्य निवडले जातात। त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक मत महत्त्वाचं ठरतं। भाजपला बहुमत असलेल्या 2 जागा सहजपणे मिळणार होत्या, पण तिसरी जागा मात्र त्यांना सहजपणे मिळवता येणार नव्हती। कारण की या तिसऱ्या जागेसाठी काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांना उमेदवारी देण्यात आली होती। मीनाक्षी नटराजन ह्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्या, त्यांचा राजकीय अनुभव देखील मोठा। त्यांची उमेदवारी जाहीर होताच निवडणुकीत रंगत आली, कारण की भाजपला तिसरी जागा मिळण्यासाठी अतिरिक्त मतांची गरज होती। पण त्या ठिकाणी काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांचा विजय होणार हे निश्चित होतं। पण आता कशा प्रकारे डाव खेळला गेलाय हे सर्वांनी लक्ष देऊन ऐका। काँग्रेसला भीती होती की राज्यसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आमदारांची फोडाफोडी होऊ शकते। त्यामुळे काँग्रेस आपल्या आमदारांना एकत्रित ठेवण्याच्या तयारीत होती। काँग्रेसने सर्व आमदारांना एका जागेवरती हलवलं, पण त्याच दरम्यान एक वेगळीच घटना घडली। डाव काय टाकला गेला, भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। आणि ही तक्रार कोणाबद्दल होती माहिती आहे का? ज्याला काँग्रेसने उमेदवारी दिली, मीनाक्षी नटराजन यांच्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली। भाजपने निवडणूक आयोगाकडे जी तक्रार केली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं, काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांनी आपल्या नामांकन अर्जामध्ये न्यायालयीन प्रक्रियेची माहिती दिलेली नाही। भाजपने माहिती दिली निवडणूक आयोगाला। काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांच्या विरोधामध्ये हैदराबादमध्ये एक केस चालू आहे, एक प्रकरण चालू आहे। त्या प्रकरणाबद्दल मीनाक्षी नटराजन यांनी मात्र काही सांगितलं नाही। आता निवडणूक आयोग कोणाच्या सांगण्यानुसार काम करतं, कसं काम करतं हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही। आता पुढे काय झालं बघा। जेव्हा भाजपने मीनाक्षी नटराजनबद्दल तक्रार केली, तेव्हा निवडणूक आयोगाने काय केलं बघा। निवडणूक आयोगाने काय केलं, मीनाक्षी नटराजन यांची उमेदवारीच रद्द केली। म्हणजे असं झालं, ज्या ठिकाणी काँग्रेसला जागा मिळणार होती त्या ठिकाणी काँग्रेसला जागा मिळणारच नाही। आणि कारण काय सांगण्यात आलं, निवडणूक आयोगाने त्यांना प्रक्रियेमधून बाद केले, यामध्ये आमचा काही संबंध नाही। म्हणजे एक प्रकारे त्यांना 3ही जागा मिळतील। ज्या ठिकाणी 2 जागा भाजपला मिळणार होत्या, आता त्या 3 जागा भाजपला मिळतील। म्हणजे काँग्रेसच्या मीनाक्षी नटराजन यांचं राज्यसभेचं सीट भाजपने सहजपणे मिळवलं। कोणताही वाद नाही, कोणताही प्रॉब्लेम नाही। भाजपने फक्त निवडणूक आयोगाकडे मीनाक्षी नटराजन यांच्या नावाची एक तक्रार केली, पण मीनाक्षी नटराजन यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं त्यांच्या विरोधामध्ये कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही आणि जर असेल तर त्याचा पुरावा द्यावा। एक महिलाच्या नावावर कोणतीही तक्रार नाही, बरं असली तरी देखील त्या तक्रारीच्या माध्यमातून त्या महिलेची उमेदवारीच बाद करायची, म्हणजे त्यांचा उमेदवार बिनविरोध निवडून येतोय। आता या ठिकाणी काय झालं, ना कोणतं मतदान चोरीचा आरोप झाला, ना कोणत्या मशीनवरती आक्षेप घेतला गेला, कारण की निवडणूक आयोगाने उमेदवारालाच बाद केलं, मग प्रश्नच राहिला नाही। पण मीनाक्षी नटराजन हे निवडणूक आयोगाला ओरडून सांगतायत त्यांच्या विरोधामध्ये कोणताही गुन्हा नाही, कोणतीही FIR नाही, कोणत्याही न्यायालयामध्ये त्यांचा खटला चालू नाही, फक्त एक खाजगी तक्रार होती। त्या खाजगी तक्रारीच्या आधारे निवडणूक आयोगाने काँग्रेसची उमेदवारीच बाद करून टाकली। यानंतर काँग्रेसचे काही वरिष्ठ अधिकारी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली। त्यांनी सांगितलं मीनाक्षी नटराजन यांना फक्त एक नोटीस मिळाली आहे,
ते पण एक खाजगी तक्रारीबद्दल. पण कोणतीही नोटीस समोरच्या व्यक्तीला आरोपी ठरू शकत नाही. मीनाक्षी नटराजन यांनी निवडणूक आयोगापासून कोणतीही माहिती लपवलेली नाही. पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी काय केलं, भाजपने ते तक्रार दाखल केली होती त्याला जास्त महत्त्व दिलं. त्यांच्या बोलण्यानुसार मीनाक्षी नटराजन यांच्यावरती कारवाई केली. यानंतर मात्र काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोरच आंदोलन केलं. रात्रभर काँग्रेसचे नेते, त्यांचे कार्यकर्ता निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या देऊन बसले होते. या आंदोलनाच्या दरम्यान काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगावरती आणखीन एक गंभीर आरोप केला. काँग्रेस पक्षाने सांगितलं, मीनाक्षी नटराजन यांची उमेदवारी रद्द केली जेणेकरून ती सीट भाजपला मिळावी. पण निवडणूक आयोगाने नटराजन यांची बाजू समजून घ्यायला हवी होती. पण इथे निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाची कोणतीही बाजू समजून घेतली नाही. एवढंच नाही तर त्यांना भेटण्यासाठीही नकार दिला. म्हणजे बघा ना, देशामध्ये 2 नंबरचा मोठा पक्ष तरी देखील त्या पक्षाला भेटण्यासाठी निवडणूक आयोग नकार देते. लोकशाहीमध्ये असं अचानक प्रकारे एखाद्या उमेदवारीचा अर्ज रद्द करणं ही बाब अत्यंत गंभीर आहे. निवडणूक आयोग फक्त एका पक्षाची बाजू ऐकते, दुसऱ्या पक्षाची बाजू समजून घेत नाही आणि त्यांना भेटण्यासाठी वेळही देत नाही. रात्री उशिरापर्यंत पोलिसांमध्ये आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादही झाला. झारखंडमध्ये उमेदवाराला स्पष्टीकरण देण्यासाठी वेळ दिला जाऊ शकतो कारण तिथे भाजपचा उमेदवार होता आणि मध्य प्रदेशमध्ये मात्र काँग्रेसचा उमेदवार होता. सेम एकच प्रकरण, तरी देखील निर्णय मात्र निवडणूक आयोगाचे वेगवेगळे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यसभा निवडणूक आयोगाचं गणित पूर्णपणे बदललं आहे. काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद केल्यामुळे भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधकांचं असं म्हणणं आहे, अगोदर मतदान चोरी केलं जायचं, आता डायरेक्ट उमेदवाराचा अर्ज बाद करायचा, म्हणजे समोरच्या व्यक्तीला बिनविरोध निवडून आणायचं. मग मतदान घेण्यामध्ये मजाच काय राहिली. ज्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार असतो, ज्या लोकांना उमेदवार निवडण्याचा अधिकार असतो, त्या लोकांना आता उमेदवारसुद्धा निवडता येत नाही आहे. म्हणजे कोणता उमेदवार निवडून येणार, कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार हे आता निवडणूक आयोगाने ठरवायचं आहे, लोकांनी नाही. लोकांनी मतदान करून उपयोग नाही. मतदान होण्या अगोदरच उमेदवार बिनविरोध निवडून आलेला असेल, असे विरोधी पक्षांचे आरोप आहेत. आता जे काही घडलंय, भाजप पक्षाने जे काही केलंय, समोरच्या व्यक्तीचा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली जाते. या सर्व प्रक्रियेवरती आपल्याला काय वाटते, खरंच लोकशाही धोक्यात आहे का, की त्यांनी केलं ते योग्य आहे? याबद्दल आपलं मत काय आहे, कमेंट करून नक्की सांगा.